लिब्रिऑफिस ड्रॉ मधील सामान्य संपादन आणि छपाई कार्य या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। यामध्ये तुम्ही ड्रॉ पेज मार्जिन सेट करणे, पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट, अंडू आणि रीडू कृती, पेज नामांतर, पेज प्रिंट करणे शिकाल। येथे आपण उबुंटू लिनक्स वर्जन 10.04 आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 3.3.4 वापरणार आहोत। वॉटरसायकल फाइल उघडून वॉटरसायकल डायग्राम असलेले पेज निवडू। या चित्रासाठी पेज मार्जिन सेट करू। पेज मार्जिनची आवश्यकता, पेजच्या आत कोणते ऑब्जेक्ट स्थित होतील त्यासाठी पेज मार्जिन्स अंतर निश्चित करते। उदाहरणार्थ, चित्र प्रिंट करून फाइल करायची गरज असल्यास मार्जिन खात्री करते की या बाजूवर पुरेशी जागा आहे, म्हणजे प्रिंट केल्यावर चित्राचा भाग कापला किंवा लपला जाणार नाही। पेज मार्जिन्स सेट करून वॉटरसायकल चित्राची प्रिंट काढू। हे चित्र प्रिंट करण्यास जो पेपर आकार वापरणार आहोत तो प्रमाणित नाही। त्याची रुंदी आणि उंची 20 सेंटीमीटर्स आहे। त्याचा तळभागाची मार्जिन 1.5 सेंटीमीटर्स असणे आवश्यक आहे। हे माप सेट करण्यास मेन मेन्यू वरून फॉर्मॅट निवडून पेज वर क्लिक करा। पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल। पेज टॅब निवडा। विड्थ आणि हाइट फील्ड मध्ये व्हॅल्यू 20 एंटर करा। मार्जिन्स खाली बॉटम फील्ड मध्ये 1.5 एंटर करा। उजव्या बाजूस ड्रॉ पेज चा पूर्वेक्षण दिसेल। हा प्रिव्ह्यू ड्रॉ पेज मध्ये केलेले बदल दर्शविते। ओके वर क्लिक करा। चित्र कसे दिसते? चित्र पेजच्या बाहेर आले आहे, याचा अर्थ प्रिंट झाल्यावर चित्राचा भाग नाहीसा होईल। खात्री असावी, चित्र नेहमी मार्जिनच्या आत असावे। चित्र काढताना चित्राचा कोणताही भाग मार्जिन बाहेर जाणार नाही, म्हणून चित्र काढण्यापूर्वी मार्जिन सेट करणे चांगला सराव आहे। पुन्हा मेन मेन्यू वरून फॉर्मॅट निवडून पेज वर क्लिक करा। पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल। पेज टॅब वर क्लिक करा। ड्रॉप डाउन यादीतील फॉर्मॅट वर क्लिक करून A4 निवडा। ही खरी मार्जिन आहे जी सेट केली होती। ओके वर क्लिक करा। चित्र मार्जिन सह स्थित झाले आहे। ड्रॉ पेज वरून पेज सेटअप डायलॉग बॉक्स उपलब्ध करू शकता। पेज वर राइट क्लिक करून आणि कॉन्टेक्स्ट मेन्यू वापरून कॅन्सल वर क्लिक करून डायलॉग बॉक्सच्या बाहेर येऊ। आता पेज क्रमांक, दिनांक, वेळ, निर्मात्याचे नाव निविष्ट करू। वॉटरसायकल चित्रासह पेज निवडून पेज क्रमांक देऊ। मेन मेन्यू वर जा। इन्सर्ट निवडून फील्ड्स वर क्लिक करा। फील्ड्स यादी दिसेल। फील्ड्स ड्रॉ द्वारे आपोआप उत्पन्न झालेले व्हॅल्यूज अंतर्भाव करते। आपल्याला केवळ ड्रॉ द्वारे उत्पन्न झालेले फील्ड्स आणि व्हॅल्यूज निविष्ट करावे लागेल। पेज नंबर वर क्लिक करू। टेक्स्ट बॉक्स 1 नंबर सह ड्रॉ पेज वर निविष्ट झाला आहे। टेक्स्ट बॉक्स जुळवून घेऊन थोडासा लहान करू। बॉक्स ड्रॅग करून पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात स्थित करा। नंबर बॉक्स अलगद हलविण्यास त्यास निवडून शिफ्ट की दाबा। त्यास आणखीन खाली घेऊ। ड्रॉ फाइल मधील पेज 2 वर पुढील नंबर निविष्ट झाला का ते तपासू। त्यास पेज नंबर नाही। जेथे आपण फील्ड निविष्ट केली आहे फक्त त्याच पेज मध्ये नंबर निविष्ट झाला आहे। पेज नंबर रूपरेषा बदलणे शिकू। मेन मेन्यू वरून फॉर्मॅट वर क्लिक करून पेज निवडा। पेज सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल। पेज टॅब वर क्लिक करा। लेआउट सेटिंग्ज खाली फॉर्मॅट निवडा। ड्रॉप डाउन यादीवरून ABC निवडा। ओके वर क्लिक करा। पेज नंबर 1, 2, 3 हून बदलून ABC झाला आहे।
यास कोणत्याही फॉर्मॅटमध्ये बदलू शकता. डेट आणि टाइम फील्ड निविष्ट करणे शिकू. ड्रॉ पेजवर डेट आणि टाइम स्टॅम्प्स निविष्ट करू शकता. इन्सर्ट आणि फील्ड्सवर क्लिक करून करू शकता. पहिले डेट फिक्स्ड आणि टाइम फिक्स्ड आहे. इतर डेट व्हेरिएबल आणि टाइम व्हेरिएबल आहे. डेट फिक्स्ड आणि टाइम फिक्स्ड पर्याय सध्याची दिनांक आणि वेळ निविष्ट करते. हे दिनांक आणि वेळ अपडेटेड नसते. दुसऱ्या बाजूला डेट व्हेरिएबल आणि टाइम व्हेरिएबल पर्याय जेव्हा ही फाईल उघडाल तेव्हा आपोआप अपडेटेड होते. येथे टाइम व्हेरिएबल निविष्ट करू. पेजच्या उजव्या बाजूला खाली कोपऱ्यात असलेल्या पेज नंबरच्या वर बॉक्स ड्रॅग आणि स्थित करू. जेव्हा ही ड्रॉ पेज उघडाल निविष्ट केलेली वेळ सध्याच्या वेळेत अपडेट होईल. ही फाईल तयार करणाऱ्या निर्मात्याचे नाव एंटर करू. येथे पेज नंबर 1 वर निर्मात्याचे नाव जसे टीचर AB रचायचे आहे. पेज 1 वर जा. मेन मेन्यू वर जा. टूल्स निवडून ऑप्शन्स वर क्लिक करा. ऑप्शन्स डायलॉग बॉक्स दिसेल. ऑप्शन्स डायलॉग बॉक्स मध्ये लिब्रिऑफिस वर क्लिक करून यूजर डेटा वर क्लिक करा. डायलॉग बॉक्सच्या उजव्या बाजूवर यूजर डेटा माहिती प्रविष्ट करू शकता. आवश्यकतेनुसार विवरण प्रविष्ट करू शकता. फर्स्ट लास्ट नेम इनिशियल्स मध्ये टीचर टेक्स्ट A आणि B अनुक्रमे एंटर करू. ओके वर क्लिक करा. मेन मेन्यू वरून इन्सर्ट वर क्लिक करून फील्ड्स निवडा आणि ऑथर वर क्लिक करा. टेक्स्ट बॉक्स मध्ये टीचर AB नाव निविष्ट झाले आहे. या बॉक्सला ड्रॅग करून ड्रॉ पेजच्या खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या टाइम फील्डच्या थोडेसे वर स्थित करू. जर आपल्याला ड्रॉ पेज मधील निविष्ट केलेली फील्ड काढायची असेल तर टेक्स्ट बॉक्स निवडून डिलीट की दाबा. ऑथर नेम फील्ड डिलीट करू. ही कृती अंडू करायची असल्यास कोणतीही कृती कंट्रोल आणि Z की सोबत दाबून अंडू करू शकता. शेवटी केलेली ऑथर फील्ड वगळण्याची कृती पूर्ण झालेली नाही. फील्ड पुन्हा दिसेल. मेन मेन्यू वरून सुद्धा कृती अंडू किंवा रिडू करू शकता. मेन मेन्यू वरून एडिट निवडून रिडू वर क्लिक करा. निर्मात्याचे नाव दिसणार नाही. आपण केलेल्या सर्व फील्डचे निवेशन Ctrl+Z कीज दाबून अंडू करू. अंडू आणि रिडू कमांड्स साठी कीबोर्डवरील शॉर्टकट कीज वापरू शकता. अंडू करण्यास Ctrl आणि Z की सोबत दाबा. रिडू करण्यास Ctrl आणि Y की सोबत दाबा. ट्युटोरियल थांबवून असाइनमेंट करा. निर्मात्याचे नाव बदलून सेव्ह करा. पेजवर आणखीन 2 बाण जोडा. पेज 2 वर पेज क्रमांक आणि दिनांक निविष्ट करा. शेवटच्या 5 कृती अंडू आणि रिडू करा. अंडू आणि रिडू पर्यायाने केलेल्या सर्व कृती अंडू झाल्या का नाही तपासा. या पेजला वॉटरसायकल स्लाइड नाव देऊ. पेजेस पेन मधील स्लाइड निवडा. राइट क्लिक करून रिनेम पेज निवडा. रिनेम स्लाइड डायलॉग बॉक्स दिसेल. नेम फील्ड मध्ये वॉटरसायकल स्लाइड नाव एंटर करू. ओके वर क्लिक करा. या पेजवर कर्सर ठेवा. तुम्ही वॉटरसायकल स्लाइड नाव पाहू शकता का? पेजच्या संबंधित नाव देणे चांगला सराव आहे. प्रिंटिंग पर्याय सेट करून वॉटरसायकल चित्राला प्रिंट देऊ. मेन मेन्यू मधील फाइल वर क्लिक करून प्रिंट वर क्लिक करा. प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल. जनरल आणि ऑप्शन्स टॅब्सच्या खालील सेटिंग्ज जाणून घेण्यास कृपया लिब्रिऑफिस रायटर सिरीज मधील व्ह्यूइंग आणि प्रिंटिंग डॉक्युमेंट्स वरील ट्युटोरियल पहा. डाव्या बाजूवर तुम्हाला पेज प्रिव्ह्यू क्षेत्र दिसेल. उजव्या बाजूच्या प्रिंट डायलॉग बॉक्स मध्ये
4 बटन समाविष्ट आहेत. जनरल, लिब्रिऑफिस ड्रॉ, पेज लेआउट, ऑप्शन्स. लिब्रिऑफिस ड्रॉ मधील विशिष्ट पर्याय पाहू. लिब्रिऑफिस ड्रॉ टॅब वर क्लिक करा. पेज नेम, डेट आणि टाइम बॉक्सेस तपासू. हे चित्रासह पेज नेम, डेट आणि टाइम प्रिंट करेल. चित्र प्रिंट करण्यास ओरिजिनल कलर्स अँड फिट टू प्रिंटेबल पेज निवडू. वॉटरसायकल चित्र प्रिंट करण्यास प्रिंट वर क्लिक करा. प्रिंटर अचूक कॉन्फिगर्ड असल्यास चित्र प्रिंट देण्यास सुरू करेल. हे ट्युटोरियल येथे संपत आहे. या ट्युटोरियल मध्ये तुम्ही ड्रॉ पेज मार्जिन सेट, पेज क्रमांक, दिनांक, वेळ निविष्ट, अंडू आणि रीडू कृती, पेज नामांतर, पेज प्रिंट करणे शिकलात. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. आणखीन 2 पेज निविष्ट करा. प्रत्येक पेजसाठी वेगळी मार्जिन सेट करून अगोदरच्या ट्युटोरियल मध्ये बनविलेले लेबल आणि इन्व्हिटेशन प्रिंट करा. प्रत्येक पेज मध्ये पेज काउंट फील्ड निविष्ट करून काय होते ते निरीक्षण करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.